गावातील प्राचीन संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात आता भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे। स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार विकास निधीतून तब्बल 50 लाख रुपये खर्च करून हा सभामंडप उभारण्यात आला असून त्याचे उद्घाटन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। भाविकांसाठी तसेच धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हा मंडप उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच आगरुळी, सीबीडी आणि दिवाळी परिसरातील इतर मंदिरासाठीही अशा सभामंडपाची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली। जवळजवळ नवी मुंबई बेलापूर परिसरामध्ये जवळजवळ राम मंदिर असेल, हनुमान मंदिर असेल, गोवर्धनी मंदिर असेल, गणपती मंदिर असेल, ते अयप्पा मंदिर असेल, वेगवेगळी मंदिर, शंकराचं मंदिर असेल, या सगळ्यांना आपण सभामंडपाचं काम करून दिलेलं आणि या सभामंडपामुळे तिथे होणारे जे कार्यक्रम आहे, भजन, कीर्तन, वाढदिवस, लग्न, कार्य, या सभामंडपामुळे या सर्व ग्रामस्थांना त्याचा उपयोग होतो। पहिला मी जुहू नगर गावामध्ये सभामंडप साईबाबा मंदिराचं केलेलं MLC असताना आता जवळजवळ 10 ते 15 ठिकाणी आपल्या सभामंडपाची कामं आपण सुरू आहेत। झोपडपट्ट्यांना आपण घरं देणार आहोत आणि कचरा मुक्त नवी मुंबई करणार आहोत। तर तो प्रकल्प आलेला आहे। या आता अधिवेशन चालू आहे, लवकरच माझा दौरा कमिशनर आम्ही होऊ आणि तो प्रकल्प येईल पुढे आणि झोपडपट्टीचं प्रशिक्षण लावून आम्ही झोपडपट्टी पुनर्विकास हे घेतलेलं आहे। हॉस्पिटलच्या कामाचं साहेबांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी इंटरेस्ट देऊन ते नाव डिक्लेअर केलेलं आहे। सेंट्रल लॅबनी 2-3 महिन्यामध्ये उद्घाटनला, म्हणजे आपली जवळजवळ बेलापूर परिसरात हजारो कोटीची कामं आपली चालू आहेत आणि ती चालू राहणार आहे। कोणी किती जरी अडथळा आणला किंवा किती जरी विचार केला तरी देणाऱ्याचे हात हजारो असतात, करणाऱ्याची जोडी कमी पडेल पण देणाऱ्याचे हात कमी पडणार नाही आणि चांगलं काम या नव्या मुंबईमध्ये बेलापूर परिसरात उभं राहील अशी मी आपल्याला ग्वाही देते। आपल्या प्रभागामध्ये चांगलं काम करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे असं सुद्धा तुम्ही आवाहन केलेलं आहे। हा, ज्यांना त्यांच्या विभागामध्ये काम आहेत छोटी मोठी, त्यांनी मला जरूर येऊन भेटावं। आता जसे शिवमंदिरवाले आले, वेगवेगळ्या मंदिरवाले येतात, मी काम करून देते, ताबडतोब देते त्यांना निधी। कोणाची कामं राहिली त्यांनी जरूर भेटावं, त्यांची कामं केली नाही। आगरुळी गावातील हे जे काही संकटमोचन हनुमान मंदिर आहे, हे नवी मुंबईत नाही तर पूर्ण रायगड परिसरात श्रद्धेचं देवस्थान आहे आणि या देवस्थानचं पावित्र्य जपण्यासाठी या ठिकाणी सतत विकास कामं होत होती आणि आज या ठिकाणी मंदाताई म्हात्रे यांच्याकडनं सभामंडपाच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतर आज या ठिकाणी लोकार्पण सभामंडपाचं त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं हा गोष्ट होती, विषय होता की लोकांना या सभामंडपाचा उपयोग समाज हितासाठी करता यावा किंवा लोकांसाठी करता यावा यासाठी सतत शिवमारुती ट्रस्ट हा प्रयत्नशील होते आणि त्यांच्या प्रयत्नांना आज या ठिकाणी सभामंडपाच्या निर्मितीनंतर लोकार्पणानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि याचं पूर्ण श्रेय आज मंदाताई म्हात्रे यांना जातंय की यांनी आपल्या आमदार निधीतून या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आणि त्यामुळेच इतका मोठा सभामंडपाची निर्मिती या ठिकाणी आम्ही करू शकलो। सभामंडप हा प्रथम जी बोलतो आपण पायरी ही सभामंडप आहे, त्यानंतर इथं ग्रिलिंगची व्यवस्था, शौचालय तसेच स्नानगृहाची, प्रसाधनगृहाची या ठिकाणी व्यवस्था होणार आहे आणि इतर ज्या काही सुविधा आहेत, सुखसुविधा ज्या नागरिकांच्या हिताच्या आहेत त्या देखील या ठिकाणी आमच्याकडनं प्रयत्न करून मंदाताईंकडनं आपण त्या ठिकाणी करून घेणार आहोत। आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा।